ओके. तर यात आपण आता बघितलं की मुलांक 5 असलेली व्यक्ती कशी आहे, तर मुलांक 5 म्हणजे बुधाच्या अधिपत्याखाली आलेली. मग बुध असल्यावर बुधाचं मित्र ग्रहांशी पण जमतं आणि शत्रू ग्रहांशी पण जमत असतं. फक्त बुधाचं म्हणजे 5 नंबर असलेली व्यक्तीचं 2 आणि 9 नंबरशी जमायला थोडा प्रॉब्लेम येत असतो. तर यांचं मुलांक 1, 3, 6, 7 आणि 8 असलेल्या व्यक्तींबरोबर छान जमणार आहे. मग फ्रेंडशिप चांगली राहील किंवा रिलेशन मध्ये असतील, लग्न झालेलं असेल तरी ते व्यवस्थित ऍडजस्ट करू शकतात. मुलांक 6 असलेली व्यक्तीचं 3, 4, 5 आणि 6 हे परिपूर्ण जीवनसाथी ठरत असतात. 6चं 6शी खूप छान जमणार आहे, कारण ते दोन्ही सुंदर असतात दिसायला, वागणुकीत छान, विचार त्यांचे मॅच होणारे. 6चं 3शी जमू शकतं, 4शी जमू शकतं, 5शी जमू शकतं. मुलांक 7 असलेली व्यक्तीचे लोक 3, 5, 8 या मुलांकाशी चांगले संबंध राहू शकतात. मुलांक 7 असलेली म्हणजे ज्यांचा बर्थ डे 7 आहे त्यांचं गुरुशी पण छान जमतं. आता वास्तविक बघितलं तर गुरु हा देवांचा गुरु झालेला, म्हणजे ज्याची जन्मतारीख गुरु आहे तो त्याचा त्याच्यावर गुरुचा अधिपत्य जास्त आहे. पण तरी सुद्धा यांचं गुरुचं आणि म्हणजे 3 नंबर वाल्यांचं आणि 7 नंबर वाल्यांचं जमतं, काहीच प्रॉब्लेम नाही. मुलांक 8 असलेले लोकांचं 3, 4, 5 आणि 6शी खूप छान जमतं. पण मुलांक 8 असलेल्या लोकांचं मुलांक 1 असलेल्या बरोबर जमणारच नाही, ते क्रॉसच करतील प्रत्येक वेळा. ते म्हणजे एकमेकांना बघितल्या बघितल्या ते क्रॉस करतात. त्यांचं जमलं जरी तरी ते थोड्या वेळापुरताच जमणार आहे, नंतर ते परत शिफ्ट होऊन जातात. मुलांक 9 असलेले लोक, मुलांक 9 असलेल्यांसाठी 1, 2, 3, 4, 5, 6 हे खूप छान. आता बघा, आपण इकडे बघितलं होतं की 5 नंबरचं 9शी नाही जमत, पण मुलांक 9 असलेली व्यक्ती जी असते ना, जिचं मंगळ पॉवरफुल आहे, मंगळ असलेली ती व्यक्ती 5शी तरी ऍडजस्टमेंट करत असते. ती स्वतःहून 5 वाल्याशी जर तिने फ्रेंडशिप केली, ओळखी वाढवली, मैत्री केली तर ती ऍडजस्ट करत असते, पण 5 नंबर वाले ऍडजस्ट करत नाही. तर हे आपण पुढे बघणार आहे. तर 1, 3, 4, 5, 6 हे त्यांचे उत्तम साथीदार आहेत, पण 7 आणि 8चं त्यांच्याशी जमताना थोडा प्रॉब्लेम येतोच, संघर्ष ठरलेला आहे त्यांच्यात. तर याप्रमाणे नेक्स्ट स्लाइड घेऊ आता. हा बघा, आता ही एक स्लाइड आहे जी मी आता मागची स्लाइड दाखवली तीच, फक्त आता इथे थोडस कलरफुल केलंय. की कलरफुल म्हणजे हा चार्ट तुम्हाला मी पीपीटीत देणारच आहे, की अंकांचा रोल, की सूर्य हा कोणासाठी असतो, तर हा राजा म्हणून असतो. सूर्य राजा, मग त्याची बायको किंवा तो कोणाचं ऐकणार आहे, मग राणीचं, मग राणी कुठे झाली, चंद्र. मग राजा सूर्याचं कोणाकोणाशी जमतं, तर 9 आणि 2 नंबर आणि 5 नंबर असलेले त्याचे मित्र ग्रह असणार आहे, मित्र नंबर असणार आहे. पण शत्रू कोण झाला, सूर्याचा शत्रू हा 8 नंबर असलेल्या व्यक्तीशी सूर्याचं जमणारच नाही. आणि न्यूट्रल कुठे राहील, 4 आणि 7 बरोबर, की ठीक आहे, काहीच फरक पण नाही आणि काही घेणं पण नाही, काही देणं पण नाही, पण फक्त एक फ्रेंडशिप असं असलेली व्यक्ती 4 आणि 7 बरोबर चालतं थोडंसं, म्हणजे 20% 30% जमून जाईल. पण 8 नंबर असलेल्यांशी बिलकुल जमणार नाही. राणी, आता आता मग तुम्ही म्हणाल की मॅडम आता बघा, जो मूळ मुद्दा आहे की एखाद्याची जन्मतारीख 1 आहे आणि त्याचा भाग्यांक 8 आला, तर मग काय करायचं. कळतंय की आपण तर हे फक्त मुलांकाशी मॅच करतोय. हा, आता मी तुम्हाला ही स्लाइड जी दाखवली ती मुलांकांची जमण्याची, म्हणजे कम्पेटिबिलिटी, मुलांक विथ मुलांक असं आपण बघतोय. पण आता समजा एखाद्याची जन्मतारीखच 1 आहे आणि त्याचा भाग्यांक 8 आला, तर मग त्या व्यक्तीच्या आयुष्यात काही गडबडी असू शकतात का, हे आपल्याला बघायचं. आणि हे आपण प्रेडिक्शन्स जेव्हा मांडायला सुरुवात करू, ऍक्च्युअल केस स्टडीज आपण घेणार आहे, तेव्हा आपण बघणार आहे की का यांचं जमत नाही, किंवा ह्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये का गडबडी येतात आहे, किंवा का याला अडचणी, म्हणजे त्याचं जमता जमता का प्रॉब्लेम येऊन राहिले, हे आपण बघणार आहे. किंवा त्याला जे काही मिळतं ते उशिरा का मिळतं, हे आपण बघणार आहे. राणी 2 नंबर असलेले ज्यांचा ग्रह अंक 2 आहे, तर त्यांचं कोणाकोणाशी जमेल, 1, 3, 5 आणि कोणाशी जमणार नाही, तर 4, 8, 9शी जमत नाही. आता हे बी म्हणजे काय, तर बी म्हणजे पर्सेंटेज वाईज, की यांच्याशी जमेल पण जरा कमी जमेल. म्हणजे जिथे 1, 3, 5 वाल्याला 100% जमेल किंवा 90% जमेल, तिथे 2शी त्याचं 50% जमेल, असं आपण म्हणू. हा, बी म्हणजे थोडा कमी. देवगुरु 3 असलेले लोकांची 1, 3, 2, 1, 2, 3, 5 यांच्याशी छान जमतं. शत्रू 6 असणारे, कारण गुरु म्हणजे देवांचा गुरु, तर शुक्र म्हणजे दैत्यांचा गुरु.
त्यामुळे तिथे थोडासा कॉम्प्लेक्स येणार आहे दोघांमध्ये. 3चं 6शी जमत नाही. पण ज्याची जन्मतारखेमध्ये मूलांक 3 येऊन भाग्यांक 6 आला, अशी व्यक्ती कशी असू शकते, याची ग्रीड कशी तयार होणार आहे, ती व्यक्ती काय करणारी असेल, कशी असेल, कुठे ती व्यक्तीची छाप राहील आणि कुठे ती व्यक्ती माघार घेऊन घेईल, हे आपण प्रेडिक्शन्स मध्ये बघणार आहे. तर आजचं तुम्हाला होमवर्क तोच आहे की तुमचा मूलांक काय आणि भाग्यांक काय, हे पण बघणं, आणि घरामध्ये तुमचे पार्टनर्स, फ्रेंड्स, मित्र मैत्रिणी जे कोणी असेल त्यांची पण ग्रेड तुम्ही आज चेक करू शकता आणि कम्पॅटिबिलिटी बघू शकतात. त्यानंतर राहूचं बघा, राहू आणि केतू हे 2 दानव समजले गेलेले आहेत. आपल्याला गोष्ट माहितीच आहे की अमृत पिण्यासाठी हे लोक पण आले होते, राहू आणि केतू. तो राक्षस होता वृषभानू, मी नाव विसरली. तर तो एक राक्षस देवाचं रूप घेऊन तो पण अमृत वाटत होते, तिथे येऊन थांबला. आणि मग मोहिनीने त्याला, म्हणजे विष्णूने त्यांना सुदर्शन चक्राने मारलं आणि त्याचे ते 2 भाग झाले. त्यातला एक राहू आणि एक केतू. मग त्यातला राहू, म्हणून आपण यांना दानव म्हणतोय, की राहू कोण आहे, तर राहूचं कोणाकोणाशी जमणार आहे, 7, 1, 5, 6. पण जमणार कोणाशी नाहीये, तर 4, 8 स्टार दिलेला आहे. हा, आणि 9 आणि 2शी पण आपण असं बघू की 4 असलेल्या व्यक्तीचं 2 आणि 9शी नाही जमत. एक वेळ त्याचं 4शी 4चं जमून जातं, 4शी 8चं पण जमून जाणार आहे, बऱ्यापैकी कम्पॅटिबिलिटी होणार आहे. पण 100% नाही टिकवू शकत ते रिलेशन. राजपुत्र 5 नंबर, बुध, त्याचं 1, 3, 6 याच्याशी छान जमतं. त्याला शत्रूच नाही कारण तो ऍडजस्टमेंट करतो. तसं बघितलं तर त्याचं 9 आणि 2शी जमत नसतं, पण आपण तिथे म्हणू की न्यूट्रल. 2शी पण तो न्यूट्रल दाखवायचा आपल्याला. दैत्य दानव शुक्राचार्य, दैत्य गुरु शुक्राचार्य 6चं 1, 3, 1, 6, 5 आणि 7 यांच्याशी छान जमतं. शत्रू कोण असणार आहे, तर 3 नंबर असणार आहे. आणि न्यूट्रल कोणाशी असणार आहे, तर 2, 4, 8, 9 यांच्याशी. 7 नंबर केतू, याचं बघा 4, 6, 1, 3, 5. हा चार्ट ऑलरेडी मी सुरुवातीला पण दिला आहे आणि याची मी पीपीटी तुम्हाला देईलच. न्यायाधीश म्हणजे शनी 8 नंबर असलेला, याचं 3शी जमेल, 5शी जमेल, 6शी जमेल, 7शी जमेल. त्याचं कोणाशी जमणार नाही, 1शी बिलकुल जमणार नाही. 4 आणि 8ला पण तो फायनल करतो, लगेच तो फ्रेंडशिप नाही करत. नंतर शेवटी शेवटी तो विचार करतो की ठीक आहे, मी तुमच्याशी फ्रेंडशिप करेल, पण सुरुवातीपासून हा फ्रेंडशिप करत नसतो. सेनापती मंगळ, मंगळाचं 1, 3, 5 यांच्याशी छान जमतं. 4 आणि 2शी थोडेसे खटके उडतात. ही अशी पत्रिका, अशी एक कम्पॅटिबिलिटी चार्ट आहे. याच्यावरून आपण तुम्ही जेव्हा प्रेडिक्शन्स तयार कराल, तुम्ही जेव्हा गुणमिलन पत्रिका बघाल, गुणमिलन कसे करायचे, त्यामध्ये सुद्धा आपल्याला हे नंबर चालू शकतात. आणि त्यानंतर आपण अजून बिझनेस पार्टनर बघत असतो, त्यावेळेस सुद्धा तुम्हाला याची गरज पडते. बॅड कॉम्बिनेशन्स, बॅड कॉम्बिनेशन कोणाकोणाची दिलेली, तर आता मी जे तुम्हाला बोलले होते की ज्यांचा जन्म, आता हे तुम्ही एकदम मनावर घेऊ नका, चुकून तुमचीच यायची बॅड कॉम्बिनेशन मध्ये. तर ज्यांची जन्मतारीख आणि म्हणजे ज्यांचा मूलांक आणि भाग्यांक या कॉम्बिनेशन मध्ये आला असेल, तर ते थोडीशी बॅड कॉम्बिनेशन समजली जाते. की 2, 4, मग ज्याचा मूलांक 2 आहे, ज्याचा भाग्यांक 4 आला, किंवा ज्याचा मूलांक 4 आहे आणि भाग्यांक 2 आलेला आहे, किंवा 9 आणि 4 कॉम्बिनेशन, 8 आणि 9ची कॉम्बिनेशन, 3 आणि 6ची कॉम्बिनेशन, यांना थोडस बॅड कॉम्बिनेशन मानलं गेलेलं आहे. पण एकदमच आता आपण त्यांचे एक्झाम्पल घेऊ आणि मग तेव्हा बघू की हे खरंच एवढे बॅड होते का. यांना बॅड का म्हटलं गेलं, की एक त्यांच्या आयुष्यातला एक फेज असा आहे की तिथे त्यांना खूप अडचणी येतातच अडचणी आल्याचे. माझ्या अशा बॅड कॉम्बिनेशनवर मी माझ्या थिसिस मध्ये जवळपास 20 ते 22 केस स्टडीज घेतले आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये कोरोनाच्या काळामध्ये त्यांच्या आयुष्यात त्यांचे आई वडील त्यांच्यापासून निघून गेले, त्यांचे घरातले म्हणजे पतीचं, त्यांना विधवा पण आलं, असे पण काही केस स्टडीज आहे. काहींच्या याच्यात पॅरोल आले, म्हणजे जेलमध्ये जावं लागलंय 2 जणांना. तर ही बॅड कॉम्बिनेशन, म्हणजे त्यांच्या जन्मतारखेत मूलांक 8 आला आणि भाग्यांक 9 आलेला आहे. एकाच्या केसमध्ये 2 आणि 4 आलेला आहे. तर हे आपण केस स्टडीज जेव्हा घेऊ तेव्हा अजून डिटेल बघू. बेस्ट कॉम्बिनेशन कोणती मानली गेली, तर 1 आणि 9ची.
9 आणि 1 ची 1 आणि 5 म्हणजे ज्याचा जन्मतारीख 1 आहे, जन्म डे बर्थ डे 1 आहे आणि त्याचा भाग्यांक 5 आलेला आहे. किंवा 3 आणि 1 ची कॉम्बिनेशन, 3 आणि 2 ची कॉम्बिनेशन, 2 आणि 1 ची कॉम्बिनेशन, 2 आणि 3 ची कॉम्बिनेशन या बेस्ट कॉम्बिनेशन आहे. तर आता आपण आपल्या पीपीटीचा शेवटचा टॉपिक आहे तो म्हणजे की न्यूमरोलॉजी लाईफ पाथ कम्पॅटिबिलिटी. म्हणजे की माझ्याकडे बरेचसे लोक म्हणजे आपण म्हणतो ना की गुणमिलन, की आमचं हा मुलगा आहे आणि ही मुलगी, तर यांचं जमेल का? तर जमेल का म्हणजे आता हा एकदम सिंपल चार्ट मी तुम्हाला आत्ता मुद्दामून सिंपल दिला. त्याच्यामध्ये हे 1 2 3 4 5 6 हे जे रो दिलेले तिथे 9 नंबर आहे, कॉलमला पण मी 9 नंबर दिले, तर हे म्हणजे त्या व्यक्तीचा भाग्यांक. ओके. तर 1 नंबरचा भाग्यांक नाही, म्हणजे आता मुलगा जो आहे तो आडव्या लाईनीमध्ये आणि मुलगी उभ्या लाईनमध्ये असं घेऊ. तर मुलाचा भाग्यांक 1 आहे आणि मुलीचा भाग्यांक पण 1 आला, तर तो तो तिथे किती स्टार दिसतात? फक्त 1 स्टार. मग 1 स्टार आल्यामुळे यांचं जमेल. पण हे दोघं एक एक वाले आले, एक एक आलेमुळे काय होतंय, हे दोघं एकमेकांना कधीच म्हणजे मीच भारी, हा म्हणतो मी हुशार, ही म्हणते मी सुंदर, म्हणजे इथे कुठेतरी यांच्यात नेहमी कॉम्प्लेक्स येत असतो. आता त्यांचा फक्त आपण भाग्यांकाचा विचार केला, न्यूमरोलॉजी लाईफ पाथ कम्पॅटिबिलिटी. जसं आम्ही ऍस्ट्रॉलॉजी मध्ये आपण गुणमिलन काढत असतो, तर गुणमिलन काढत असताना बरेचसे फॅक्टर बघावे लागत असतात, की त्यांच्यात चुकून त्यांच्यात मृत्यू षडाष्टक योग तर नाही येणार, त्याच्यात मुलाला मंगळ आहे मुलीला मंगळ तर नाही येणार, किंवा दोघांना मंगळ आहे तर काय होणार आहे, किंवा त्यांच्या योग कुठले आहेत, त्या शांती करायला लागलेली आहे, गुरुबळ किती आहे, सूर्यबळ चंद्रबळ किती, हे पण आपण बघतो. त्यांचे गण बघत असतो, की राक्षस गण आहे का, देवगण आहे का, मानुष्य गण आहे का, योनी बघत असतो, नाडी बघत असतो, सर्वात मुख्य की एक नाडी आली तर अडचणी येणार आहे, मग काय होणार आहे. हे सर्व जसं आपण ऍस्ट्रॉलॉजीत बघतो त्याचप्रमाणे न्यूमरोलॉजी लाईफ पाथ कम्पॅटिबिलिटी याच्यात आपण मुलांक पण बघत असतो, भाग्यांक पण बघत असतो. आणि आता मी फक्त लाईफ पाथ वरून भाग्यांकावरून हा चार्ट दिला, मुद्दामून मी मुलांकाचा चार्ट तुम्हाला आता दिला नाही. हा जेव्हा आपण कंपाईल करू तेव्हा ऍक्च्युअल आपण केस स्टडीज घेणार आहे, त्याच्यात आपण बघणार आहे की ह्या व्यक्तींचं लग्न कसं जमतं, केव्हा जमलंय, यांच्या आयुष्यामध्ये अजून मोर दॅन 2 मॅरेजेस आहेत का, हे पण आपण बघणार आहे. तर 3 असलेले बघा आता, की ज्याचा मुलांक म्हणजे भाग्यांक 3 आहे आणि मुलीचा भाग्यांक 1 आहे, तर तिथे काय झालं, कम्पेटिबल आला, एकदम छान जमतंय त्यांचं. मुलाचा भाग्यांक 2 आलेला आहे, मुलीचा भाग्यांक 3 आलेला आहे, मग तिथे काय होतंय, तिथे 2 आलेले म्हणजे गुड मेक अ गुड कपल, ते चांगले जगू शकतात, ते ऍडजस्टमेंट करू शकतात, ते त्यांचा संसार चांगला राहील असं. खूप मस्त, खूप छान आयडियल कपल असं नसणारच. आयडियल कपल अजूनपर्यंत मला सुद्धा बघायला मिळालेली नाहीये. आणि ही खरी गोष्ट आहे. आपण म्हणतो लक्ष्मी नारायण आयडियल कपल, शंकरजी आणि पार्वती आयडियल कपल, ब्रह्मा आणि सरस्वती आयडियल कपल. तर चांगले आयडियल कपल असायला पाहिजे, पण सर्वच माझ्यासाठी अजूनपर्यंत आयडियल कपल असे मिळालेले नाहीये. पण हे व्हेरी कम्पेटेबल आपण का म्हणायचं, आपल्या केसमध्ये व्हेरी कम्पॅटिबल म्हणून आयडियल कपल असं म्हणून. तर इथपर्यंत तुमची आत्ताची स्लाइड होती आणि आजचा टॉपिक आपला आपण इथे संपवलेला आहे. आता तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर विचारा. आपल्याकडे अजून 8 मिनिट आहे. तर कोणाला काही डाऊट असेल तरी सांगा. काहीच कळलं नाही मॅडम, तुम्ही खूप बडबड केली पण आम्हाला काहीच कळलं नाही, असं पण असेल तरी मला सांगा. आजचा टॉपिक आपला, आजपर्यंत आपण 3 लेक्चर्स झाले आपले, वीक 3 होता हा. याच्यात आपण मुलांक बघितला, स्वभाव बघितला, भाग्यांक बघितला, त्यांचे करिअर, त्यांचं प्रारब्ध कसं असू शकतं हे बघितलं. त्यानंतर आपण त्यांच्याकडे आपण त्यांची मॅच मेकिंग आज एक बघितली. आता पुढच्या लेक्चरला मी बघणार आहे ते म्हणजे आपण बघणार आहे ते म्हणजे लोशो ग्रीड. की आता तुमच्याकडे मुलांक आला, तुमच्याकडे भाग्यांक आलाय, आता भाग्यांक आणि मुलांकाच्या मदतीने आपण लोशो ग्रीड मध्ये ती जन्मतारीख टाकणार आहे. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल की जन्मपत्रिकेमध्ये आपल्याला जशी जन्मतारीख दिल्यावर आपण 12 भावाची एक कुंडली तयार करत असतो, की प्रथम भावात, पहिल्या भावात काय, लग्नेश काय, त्याचं द्वितीय स्थान, तृतीय, चतुर्थ, सप्तम स्थानात काय आला, हे सर्व जेव्हा आपण प्रत्येक ग्रहांची मांडणी करत असतो त्याचप्रमाणे आता आपण नंबर्सची मांडणी करणार आहे आणि त्याला आपण म्हणणार आहे लोशो ग्रीड.
हं? हा पार्ट आपला नेक्स्ट लेक्चर असणार आहे. पण मी 8 तारखेपासून मी जरा नाशिकमध्ये नाहीये. तर 8 ते 14चा मधला जो एक बुधवार आपला येतो त्या दिवशी आपले लेक्चर नाही होणार. तर मी तो लेक्चर नेक्स्ट वेनसडेला, म्हणजे मी जशी नाशिकला येईल आपण तो लेक्चर कव्हर करू. म्हणजे तुमचे 9 ते 10 वेनसडे होतील. 8 वेनसडेचे कव्हर होण्यापेक्षा आपले 10 वेनसडेज आपले यूज होणार आहे. हा, आता तुम्ही विचारा, तुम्हाला काही डाऊट्स असेल तर सांगा. काही कळलं नाही किंवा काही टॉपिक परत रिपीट करायचं आहे असं काही असेल तर मला विचारा. आणि काहीच डाऊट नसेल तर मग मी हे बंद रेकॉर्डिंग ते बंद करते. हा.